टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपुरातील काही वस्त्यांमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे। ज्यांच्या बोरवेलला पाणी आहे त्यांच्याकडनं प्रति महिना 300 ते 400 रुपये अशा प्रकारचं पाणी विकलं जातं। बऱ्याच लोकांचे बोरवेल जे आहे ते या ठिकाणी आटलेले आहे। हे बघा, हे दृश्य हे बघा, एक छोटीशी मुलगी या ठिकाणी पाण्याचा घडा घेऊन पाण्यासाठी जात आहे आणि हे बोरवेलची पाईपलाईन माझ्या हातामध्ये आहे। बघा, ही पाईपलाईन या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे एका घरी जर पाणी द्यायचं असेल तर मग त्याचा 300 रुपये महिना, 400 रुपये महिना अशा प्रकारे पाणी विकलं जातं, कारण की पाणीच नाही, टँकर नाही पाणी मिळत आहे आमच्याकडे। पण पाणीच नाही बोरवेलला, तुम्ही कुठून घेता मग? तेच विकत। मग कुठून घेता? शेजारच्या बोरवेलवरून? हो, कुठून घेता सांगा? त्या त्यांच्या इथून, शाहूच्या इथून। किती रुपये घेतात ते? 300। हां, 300 रुपये महिना? हो। काय समस्या आहे पाण्याची? पाणीच नाही आहे एरियात हां. आणि वरतून नळाची लाईन आली आहे पण नळ नाही। मावशी, तुमच्याकडे काय पाण्याची समस्या आहे? मग कुठून घेता पाणी तुम्ही? पाणी आम्ही टँकरचं। हो, टँकरचं। मग टँकर नाही आला तर मग विकत घ्यायला लागते बोरवरचं। किती रुपये? अर्धा घंटाचे 90 रुपये। अर्धा तास पाणी भरायचं? 90 रुपये। 90 रुपये। किती ड्राम भरतात? 4 ड्राम। तुमच्या घरी पण नळ नाही? नाही ना, जी नळ आले आहे, नळ पण पाणीच नाही आलं। पाणीच नाही आलं। नळ चालू नाही केले, पैसे भरले 6-6 हजार रुपये, पण पाणी नाही आलं अजून। पण बोरवेलचं पाणी मग कोणाच्या घरून, कोणाच्या घरून बोरवेलला पाणी आहे? तिकडे आहे, याच्या घरी बोरवेल पाणी नाही आहे। तुम्ही या बोला ना। बोरवेलचं पाणी कुठून घेता मग तुम्ही? वो दूसरे के यहाँ से लेते हैं। कितना रुपया? 200-300 जैसा जिसका हो वैसा। एक दिन का? हाँ, नहीं महीने का। महीने का? 180 रुपए घंटा लेते हैं बोर वाले। हाँ, किती? हाँ, 180 रुपए घंटा। पानी के लिए तो सबसे ज्यादा दिक्कत आती है कामना नगर में। हाँ, फिर कहाँ से, किसके बोरवेल से लेते हैं? अरे ये है 1-2 बोर है, उनके यहाँ से लेते हैं। राजू के यहाँ है बोर, 180 रुपए घंटा देती है। बाली के यहाँ है तो वो महीना देती है, 700 रुपए 800 रुपए वो महीना बांधती है। और जन बोर है हमारे घर में तो पानी नहीं है। जिसके बोर को पानी है उस पैसे लेते हैं? हाँ, पैसे लेते हैं। कोई ऐसे नहीं देने को तैयार है। टैंकर वाला तो 1 ड्रम पानी नहीं देता है कि लो ले लो। हाँ, कभी मांगो कि दे दो 1 ड्रम पानी नहीं है तो बोलता नहीं, 20 रुपए 30 रुपए तो हम ड्रम भर पानी देंगे। पाणी बोरवेलचं विकत घ्यावं लागतं। हे बघा, अशा प्रकारची परिस्थिती आहे। हे बघा, प्रत्येकाची म्हणजे या वस्तीमध्ये 1-2 ठिकाणी फक्त बोरवेलचं पाणी आहे। ज्यांच्या बोरवेलला पाणी आहे त्यांच्याकडून अशा प्रकारे बघा पाईपलाईन टाकलेली आहे आणि या पाईपलाईनमधून या परिसरातल्या घरांना पाणी विकलं जातं। कोणी तासाप्रमाणे देतात की 180 रुपये तास म्हणतात, कोणी महिन्यानुसार देतात। परंतु अडचण किती मोठी आहे बघा। हे बघा, या बोरवेलचं पाईपलाईन इथून आलेली आहे आणि यांच्या बोरवेलला पाणी आहे आणि ते पाणी जे आहे ते हे बघा, यांचं इथं बोरवेल आहे आणि यांच्या इथून पाणी जे आहे ते परिसरात दिलं जातं। अशी समस्या आहे या परिसरामध्ये, कळमना भागामध्ये। भीषण पाणी टंचाई, ज्यांच्या बोरवेलला पाणी आहे त्याच्याकडून विकत घ्यावं लागतं, टँकरकडून विकत घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।